सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टॉपिकचं नाव आहे एलसी ऑसिलेशन. एल म्हणजे होते विद्यार्थी मित्रांनो इंडक्टर आणि सी म्हणजे होते कॅपॅसिटर. एल म्हणजे इंडक्टर आणि सी म्हणजे कॅपॅसिटर. असा आपला टॉपिक बनला आहे एलसी ऑसिलेशन. आता नेमकं एलसी ऑसिलेशन म्हणजे काय होते? आधी मी डायग्राम ड्रॉ करत आहो, केअरफुली लक्ष द्या. बघा, हा आहे आपला कॅपॅसिटर. याची अप्पर पोलॅरिटी दिली आहे मी आणि लोअर पोलॅरिटी मी काय दिली मायनस. हा आपला इंडक्टर, हा घेतला मी स्विच यस. कॅपॅसिटर, इंडक्टर. अगेन सेकंड डायग्राम. तुम्हाला 4 डायग्राम ड्रॉ करायचे आहे. आता इथे स्विच काय केला मी क्लोज. इथे स्विच काय होता ओपन. इथे स्विच काय केला मी क्लोज. स्विच क्लोज केला. स्विच क्लोज केल्याबरोबर कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागला आणि या मॅग्नेट हा जो इंडक्टर आहे यामधून काय फ्लो होणार आहे करंट आणि त्यामुळे आपले प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे काय प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड या इंडक्टरच्या भोवताल. बट हे जी मी एरो ड्रॉ केले आहे हे डाउनवर्ड ड्रॉ केले आहे बिकॉज सप्लाय कॅपॅसिटर टू इंडक्टर असा आहे. अगेन पुन्हा कॅपॅसिटर. याची पोलॅरिटी मी आता रिव्हर्स करतो. अप्पर प्लेट मायनस, लोअर प्लेट प्लस. अगेन इंडक्टर, स्विच. ओके, कॅपॅसिटर, इंडक्टर, स्विच. आता ही जी मॅग्नेटिक फील्ड ड्रॉ केली मी, या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दिलं आहे मी अपवर्ड. या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन काय दिलंय मी अपवर्ड. बिकॉज आता सप्लाय इंडक्टर टू कॅपॅसिटर जाणार. आधी सप्लाय कसा गेला कॅपॅसिटर टू इंडक्टर. म्हणजे काय होत आहे कॅपॅसिटर टू इंडक्टर होत आहे, इंडक्टर टू कॅपॅसिटर होत आहे, कॅपॅसिटर टू इंडक्टर, इंडक्टर टू कॅपॅसिटर. तर यालाच तर म्हणतो आपण एलसी ऑसिलेशन. याचं मिनिंग काय होते आता ते समजून घ्या. कॅपॅसिटर मध्ये असते विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. कॅपॅसिटर मध्ये कोणती एनर्जी असते इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी असते. आणि इंडक्टर मध्ये असते मॅग्नेटिक फील्ड एनर्जी. कॅपॅसिटरची एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक आणि इंडक्टरची एनर्जी मॅग्नेटिक फील्ड. मग नेमकं एलसी ऑसिलेशन म्हणजे काय? एलसी ऑसिलेशन म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर ही आधी मॅग्नेटिक फील्ड ऑफ एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. मग मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर हे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर मध्ये कन्व्हर्ट होते. वर्ड थोडे लॉंग आहे म्हणून मी लिहून देतो, लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर म्हणजे एल वाला पोर्शन. सी म्हणजे कॅपॅसिटर. त्याची एनर्जी कोणती असते इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. ओके, तर फर्स्ट हाफ मध्ये काय होत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज कन्वर्टेड इनटू मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर.
याची कॅपॅसिटरची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट होते. सेकंड हाफ मध्ये काय होते, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर. मग मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर हे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे काय होत आहे, एनर्जी एक्सचेंज होत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड मध्ये, मग मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एनर्जी काय होत आहे, एक्सचेंज. तर या एक्सचेंज ऑफ एनर्जीलाच म्हणतात एलसी ऑसिलेशन. एक्सचेंज ऑफ एनर्जीलाच काय म्हणतो आपण, एलसी ऑसिलेशन. मग आता एलसी ऑसिलेशनची डेफिनेशन काय होणार, द एक्सचेंज ऑफ एनर्जी. एकदम सिंपल वर्ड आहे, द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन कोणाकोणामध्ये, आता द एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर अँड मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर इज कॉल्ड ॲज एलसी ऑसिलेशन. एनर्जीचं जे एक्सचेंज होते, एनर्जीचं काय जे होते एक्सचेंज, एक्सचेंज कोणाकोणामध्ये होते, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर यांच्यामध्येच एनर्जी एक्सचेंज होते. आधी इलेक्ट्रोस्टॅटिक टू मॅग्नेटिक फील्ड, मग मॅग्नेटिक फील्ड टू इलेक्ट्रोस्टॅटिक, यालाच म्हणतो आपण एलसी ऑसिलेशन. आता करू एक्सप्लेन. डायग्राम कडे लक्ष द्या. इनिशियली स्विच हा ओपन आहे. इनिशियली स्विच काय आहे, ओपन. स्विच ओपन आहे म्हणून कॅपॅसिटर हा फुल्ली चार्ज राहणार. इनिशियली स्विच ओपन आहे तर कॅपॅसिटर फुल्ली काय आहे, चार्ज. मग मी स्विच काय केला, क्लोज. स्विच क्लोज केल्याबरोबर हा कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागणार. कॅपॅसिटर काय व्हायला लागणार, डिस्चार्ज. आणि कॅपॅसिटर जेव्हा डिस्चार्ज होणार तेव्हा या इंडक्टर मधून करंट फ्लो होणार. पुन्हा एकदा लक्ष द्या. इनिशियली स्विच हा ओपन आहे म्हणून कॅपॅसिटर हा फुल्ली चार्ज आहे. जसा आपण स्विच क्लोज करू, स्विच क्लोज केल्याबरोबर कॅपॅसिटर हा डिस्चार्ज व्हायला लागणार. आणि कॅपॅसिटर जेव्हा डिस्चार्ज होणार तेव्हा या इंडक्टर मधून करंट फ्लो होणार. इंडक्टर मधून करंट फ्लो झाल्याबरोबर त्याच्या अराउंड, या इंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. इंडक्टरच्या अराउंड काय प्रोड्यूस होणार, मॅग्नेटिक फील्ड. ऍट द एंड हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होता 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 ऍट द एंड कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होऊन जाणार. मग कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाला म्हणजेच त्याने एनर्जी दिली. कॅपॅसिटर फुल्ली काय झाला, डिस्चार्ज, म्हणजे एनर्जी दिली. मग कॅपॅसिटर जी एनर्जी देते ते कोणती असते, इलेक्ट्रोस्टॅटिक. एनर्जी दिली कोणाला, इंडक्टरला. इंडक्टरची कोणती असते, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर ही मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर मध्ये कन्वर्ट झाली. पुन्हा इनिशियली स्विच इज ओपन, so capacitor is fully charged. When the switch is closed, capacitor is start to discharge and current is flowing through the inductor. Therefore, the magnetic field is produced around the inductor. Current flow झाल्याबरोबर त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. At the end, when capacitor is completely discharged, एंडिंगला जेव्हा कॅपॅसिटर कम्प्लिटली डिस्चार्ज होणार, देन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज कन्व्हर्टेड इनटू मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर. या दोन डायग्रामचं झालं. आता इकडे बघा. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक ईएमएफ असा असतो जो इंडक्टर मध्ये प्रेझेंट असतो. तो कशासाठी, तर रिव्हर्स सप्लाय देण्यासाठी. रिव्हर्स काय देण्यासाठी, सप्लाय. आता कॅपॅसिटरनं इंडक्टरला दिला, आता इंडक्टर पुन्हा कॅपॅसिटरला देणार. कोणामुळं, बॅक ईएमएफ. ईएमएफ म्हणजेच व्होल्टेज, आणि त्याच्यात म्हटलं मी बॅक ईएमएफ, रिव्हर्स सप्लाय देणार तो. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक ईएमएफ
इंडक्टर गिव्स द एनर्जी रिटर्न बॅक टू कॅपॅसिटर. बॅक ईएमएफ मुळे इंडक्टर एनर्जी रिटर्न बॅक देणार. इंडक्टर एनर्जी काय देणार? रिटर्न बॅक टू द कॅपॅसिटर. देअरफॉर कॅपॅसिटर इज स्टार्ट टू चार्ज. आधी काय व्हायला झाला होता? तो डिस्चार्ज. आता काय सुरुवात झाला? चार्ज. कोणामुळं? बॅक ईएमएफ मुळे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बॅक ईएमएफ इंडक्टर गिव्स द एनर्जी रिटर्न बॅक टू कॅपॅसिटर. हा इंडक्टर एनर्जी रिटर्न बॅक देणार. कोणाला? कॅपॅसिटरला. आणि त्यामुळे कॅपॅसिटर काय व्हायला लागणार? चार्ज विथ रिव्हर्स पोलॅरिटी. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. कॅपॅसिटर जो चार्ज होणार त्याची पोलॅरिटी काय राहणार? रिव्हर्स. बघा आधी प्लस मायनस होती, आता मायनस प्लस. रिव्हर्स पोलॅरिटीने तो काय होणार? चार्ज. ऍट द एंड कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होणार. जसा इथं फुल्ली डिस्चार्ज झाला होता तसा इथं फुल्ली चार्ज होणार. आणि जसा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होणार तेव्हा मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. जेव्हा डिस्चार्ज झाला तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज कन्व्हर्टेड इंटू मॅग्नेटिक फील्ड एनर्जी ऑफ इंडक्टर. आणि इंडक्टरनं मग एनर्जी रिटर्न बॅक दिली. इंडक्टरनं एनर्जी रिटर्न बॅक दिली तेव्हा हा कॅपॅसिटर काय झाला? चार्ज व्हायला सुरुवात झाली. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ कॅपॅसिटर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट होते आणि मॅग्नेटिक फील्ड एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये कन्वर्ट होते. असा आपला हा सिंपलसा टॉपिक होता एलसी ऑसिलेशन. ओके, थँक्यू.